अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी राज्यातील आजवरची सर्वात मोठी धडक कारवाई केली आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर येथे केलेल्या या कारवाईत तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं एक मोठं कृत्रिम दूध निर्मितीचे रॅकेट समोर आलंय। मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या या काळ्या धंदा प्रकरणी एकूण 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। याचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले। काही माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। यात प्रामुख्याने प्रमोद घोरपडे, टाकळी मिया मोरवाडी राहुरी, प्रकाश कडू राहणार सोनगाव सातरळ राहुरी, अजित कारंडे राहुरी तालुका आणि शुभम गिरवले बाळकी नगर तालुका यांचा समावेश असल्याचं समजतंय। शनिवारी दुपारी मंचर येथील नवकार डिस्ट्रीब्युटर्सवर अन्न व औषध प्रशासनानं छापा टाकला। तेथील सुशांत हिंगे यांच्या गोदामात आणि गाडीत दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पावडर आणि घातक रसायने आढळून आली। तपासादरम्यान हिंगे यानं धक्कादायक कबुली दिली। विविध पावडर, व्हेजिटेबल ऑइल, डिटर्जंट आणि रासायनिक द्रव्यांचा एक घातक फॉर्म्युला तयार करून तो विविध दूध संकलन केंद्रांना पुरवत असल्याचं त्यानं मान्य केलं। या रॅकेटमध्ये अकलूजचा हेमंत टेके हा मुख्य आरोपी आहे, जो मुख्य पावडर पुरवठादार आहे। भिवंडीचा संजोग यादव हा केमिकल पुरवठादार असल्याची माहिती समोर आली आहे। डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवण्यात आलं। मंचरच्या आरोपीनं दिलेल्या माहितीच्या आधारे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेषतः राहुरी तालुक्यात स्थानिक अन्न व औषध प्रशासन आणि मंचर पोलिसांनी संयुक्त छापे टाकले। यावेळी केवळ भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले नाही, तर संशयितांचे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे सुद्धा गोळा करण्यात आले। आरोपींचे मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहतूक व्यवस्थेचा तपास करून इतर 6 आरोपींचा देखील शोध घेतला जातोय। आर्थिक लाभासाठी या सर्व आरोपींनी संगनमतानं विषारी आणि रासायनिक पदार्थांचा वापर करून आरोग्यास घातक करणारे कृत्रिम बनावट दूध तयार केलं। हे दूध साठवून त्याची वाहतूक आणि विक्री करून सामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा आणि फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी स्वाती मस्के यांच्या फिर्यादीवरून एकूण 26 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्या माफियांचे धाबे चांगलेच दणाणलेत। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।